रेल्वे कोकणामध्ये आलेला जवळजवळ 30 ते 32 वर्ष झाली आणि 32 वर्षापासून आमची कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती हे लोकांचे आणि प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. आता हे सगळं काम करत असताना काय गाड्या चिपळूणला थांबा मिळाला पाहिजेत, काही प्रश्नासाठी आंदोलनं आम्ही केली, त्याच्यातले काही प्रश्न सुटले. पण काही प्रश्न जे प्रलंबित आहेत ते प्रश्न सुटल्याशिवाय, त्याचं मार्गी लागल्याशिवाय, त्याचं ते प्रश्न सोडवतो म्हणून आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही दुपदरीकरणाचं काम होऊन देणार नाही, ही आमची भूमिका आहे. ह्याचं कारण असं आहे, त्याने आम्हाला सांगितलं होतं की चिपळूण दादर पॅसेंजर गाडी स्वतंत्र चालू करतो. एक चिपळूण कराड रेल्वेचं भूमिपूजन झालं, त्याच्या कामाला अजून सुरुवात नाही. इथे कळंबस ते रेल्वे फाटकावर ओव्हरब्रिज पाहिजे म्हणून आम्ही मागणी करतो आहे, 25 वर्ष मागणी करतो आहे. त्याच्यामध्ये खेड तालुक्यातले 15 गाव, चिपळूण तालुक्यातले 6 गाव, असे 22 गावाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनला 25 वर्षापूर्वी जागा घेतली गेली तेव्हा आम्ही त्यांना विचारलं, मग तुम्ही एवढी जागा कशासाठी घेताय, रेल्वे स्टेशनला एवढी जागा लागत नाही. त्यांनी सांगितली सगळ्या सुपरफास्ट गाड्या या ठिकाणी आम्ही थांबवणार आहोत आणि रोडच्या ज्या गाड्या येतात त्याचा माल उतरण्यासाठी आम्ही या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत, म्हणून ही आम्हाला एवढी जागा पाहिजे. त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे. आमच्या कोकणातल्या लोकांच्या जागा घेतल्या, काही लोक त्याच्यामध्ये वेगळे झाले. एक तो कोकणामध्ये जागा कमी असते, एखाद्या माणसाची, एखाद्या शेतकऱ्याची 10-15 गुंठ जागा असेल तर त्याच्यावर 20-25 नावं असतात. आणि हे सगळं करत असताना ते आता आमचे प्रश्न मार्गी लागत नाही. आता आम्ही दादर गाडी, तुम्ही आमची गाडी त्या बाजूला का वळवली, ते आम्हाला ते सिग्नलचा प्रश्न सांगतात की सिग्नल मिळत नाही का. आम्हाला काही येडे समजता का तुम्ही, आम्ही पण काम करतो त्याच्यामध्ये. मी त्याच्यामध्ये कोकण रेल्वेमध्ये 250-300 लोक लावलेले आहेत, तिथं टाचणी पडली तरी आम्हाला समजते. आमचं म्हणणं एकच आहे, मी दुपदरीकरण काय त्रिपदरीकरण करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, सहकार्य करू. जसं कोकण रेल्वेला आम्ही सहकार्य केलं, शेअर्स दिले, आम्ही भागभांडवल उभा करून दिलं. आम्हाला रेल्वेमध्ये बसायला जागा नाही, आम्हाला उतरायला जागा नाही. कोकण रेल्वेमध्ये जी भरती होते त्या भरतीमध्ये काही प्रकल्पग्रस्त आणि काही इतर लोक त्या ठिकाणी लागलेले आहेत, नाकारता येत नाही. पण आम्ही त्यांना एक सांगितलं की आत्ता जी तुम्ही भरती करताय त्या भरतीमध्ये ज्या व्यक्तीला घेताय त्या व्यक्तीचं नाव टाका. तर तुम्ही ते नाव टाकत नाही, नंबर टाकता. त्याच्यामुळं आमच्या लक्षात येत नाही की तो माणूस कोकणातला आहे की बाहेरचा आहे. आणि अशा पद्धतीसाठी आम्ही विरोध केलेला आहे. काही लोकांच्या ही गोष्ट झटकन लक्षात येत नाही. जेव्हा सुपरफास्ट गाड्या चिपळूणमध्ये थांबाव्यात, जेव्हा आम्ही मोर्चे काढले तेव्हा 5% लोक आम्हाला हसले होते की तुम्ही चुकीचं करताय, सुपरफास्ट गाड्या आहेत त्या फास्टच जाणार. अहो फास्ट जाणार म्हणजे आम्ही काय बघत राहणार काय, टाळ्या वाजवत राहणार काय. हे लोकांच्या आत्ता लक्षात आलं. आता लोक सांगतात गाड्या थांबवा, तेच 5% लोक आता आमचा सत्कार करायला लागले. एक बातमी समोर येते की तुम्ही धनकर जयंत या ठिकाणी दादर चिपळूण गाडी जी आहे ती थांबणार काय. आता आम्ही हे पटरीचं काम बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता तुम्ही चालू केलेलं नाही, त्याने रोह्याच्या पुढं आम्ही काम होऊन देणार नाही. हे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला त्यांनी लेखी दिले पाहिजेत की आम्ही एवढ्या दिवसात हे काम करतो आहे. आमचं काही विरोध नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्याच्यावर आता तुमच्या अतिक्रम आहेत काय आहे काय ते सगळं आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहात. पण हे मी सांगितल्यानंतर आनंदाची एक गोष्ट एवढी आहे की त्यांनी आता जाहीर केले 2-4 दिवसापूर्वी की दादर चिपळूण गाडी आम्ही ही स्वतंत्र चालू करू. त्यांनी आम्हाला लेखीपत्र द्यावं, चिपळूण कराडचं सांगावं, भरतीचं सांगावं. आमचे जे काय प्रश्न, आरक्षणचं आहे, आरक्षण तर कोर्टाच्या संबंधामध्ये लगेच आरक्षण कसं फुल होतं, बसायला जागा मिळत नाही. आता जी कोकण रेल्वेचं नाव आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रवासी बघितलेत तर परप्रांतीय प्रवासी जास्ती, आम्हाला खाली त्या दरवाजाच्या खाली बसायला लागतं आहे. मग ही आमची परिस्थिती आम्ही काय सहन करून कोकणातले लोक घेणार नाही. आमचे जे काय प्रश्न आहेत ते मार्गी लागावे. जसा हा कसा प्रश्न आता तुम्ही चुटकीसारखा सोडवायला तयार झालेत चिपळूण दादरचा, मी आवाज उठल्यानंतर हा चिपळूणच्या जनतेचा आवाज आहे हा, आणि म्हणून तुम्हाला हे प्रश्न सोडवायला लागतात. ह्याच्यात मला आनंद आहे. ही जी माझी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आहे, या समितीला सर्व पक्षाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा आहे, कराड चिपळूणच्या मार्गी व्हावं यासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले, भूमिपूजन पण झालं, मग नेमकं काम का करलं. आता हे बघा 100 किलोमीटरचा फक्त प्रकल्प आहे. आता कुंभारली घाट 2 महिने बंद आहे. आता रेल्वे चालू स्थिती काय व्यवस्था झालीच ती काय ना लोकांची, हे आम्ही भविष्यातलं बघून आता आम्ही आवाज उठवतो. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपले चौथ्या टप्प्याच्या कामाचे प्रश्न तेव्हा काही प्रश्न सुटले तेव्हाच आम्ही आवाज उठवला नाही, तर काही प्रश्न अजून त्याच्यातले पडले मी आहेत. तसे रेल्वेचं होते ते होता कामा नाही. आणि म्हणून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीसंबंधी तुम्ही बैठक लावा, चर्चा करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. नाही तर तुम्ही जर आमचं काय ऐकणार नसाल
तर आम्हाला ही दुपदरीकरण करण्याची आवश्यकता नाही. हे कोकण रेल्वे आहे, हे परपर्यंतसाठी तुम्ही जाणार बसून. उद्या तुम्ही दुपदरीकरण चालू केलं, सगळ्या गाड्या सुपरफास्ट नेल्यात का आम्हाला रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यासाठी मुंबईपासून स्वतंत्र गाड्या चालू करा. आम्ही तुम्हाला उद्यापासून दुपदरीकरणासाठी सहकार्य करतो. लांब पल्ल्याच्या गाड्या पळवणार ना आम्ही काय माकडासारखं तोंड बघत बसणार का? गाडीचे हे हातले धंदे चालणार नाही आणि आम्ही हे काय तुम्हाला करून देणार नाही.